विधानसभेमध्ये आज लोकशाही मराठीच्या बातमी संदर्भात खूप मोठी चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईमध्ये सर्रासपणे डान्स बार सुरूच आहेत आणि याच अनुषंगाने भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी एक तारांकित प्रश्न उपस्थित केला। सुभाष देशमुख यांच्या पाठोपाठ भास्कर जाधव यांनी सुद्धा प्रश्न उपस्थित केला। यंदाच्या किंवा पुढच्या अधिवेशनात या संदर्भात कायदा आणू अशी ग्वाही यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे लोकशाही मराठीच्या बातमीचा हा ताबडतोब झालेला इम्पॅक्ट आणि त्याची विधानसभेमध्ये झालेली चर्चा आणि त्यावर मुख्यमंत्र्यांकडून मिळालेली ग्वाही अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत। मंत्री महोदय, आपल्याला आता मुंबईमध्ये कुठे काय डान्स बार वगैरे आहेत ते माझ्या आयुष्यात कधी मी बघितले नाहीत, परंतु तुम्ही रात्रीच्या वेळेला एकदा पनवेलला जा आणि दिवसाचे एकदा जाऊन बघा। दिवसाचे संपूर्णपणे अध्यक्ष महोदय ते सगळे धाबे, ते बार, ते हॉटेल्स पूर्णपणे बंद असतात। एकही हॉटेल उघडं नाही। परंतु पनवेलच्या बाजूने मुख्यमंत्री महोदय तुम्ही रात्रीचा प्रवास करून बघा। हा रात्रीचा प्रवास करत असताना आत बाहेर कुठे जायची गरज नाही, मेन हायवेचंच मी बोलतोय। दोन्ही बाजूने इतक्या सगळा नुसता लखलखाट, ते संपूर्णपणे लाइटिंग, तो सगळा आवाज, ते सगळं पब्लिक, हे रस्त्यावर कुठल्या प्रकारचा ऑर्केस्ट्रा बघायला येतं मंत्री महोदय? त्या ठिकाणी कुठलाही ऑर्केस्ट्रा नाही, तर लेडीज बारच त्या ठिकाणी चालतात, डान्स बारच चालतात। हे खात्रीपूर्वक आता तुमच्यातला कोणतरी लगेच म्हणेल तुला कसा काय माहिती, तू गेला होतास काय? माझ्या आयुष्यात मी कधी गेलेलो नाही, पण दिवसा एकदा जा आणि रात्री एकदा जा, आपल्याला आपोआप फरक जाणवेल। काही वेगळी चौकशी करण्याची गरज नाही। आणि म्हणून खरोखर जर आपल्याला याच्यावर बंदी आणायची असेल तर आपण या विषयामध्ये एकदा खात्री करून कठोर कारवाई कराल का मुख्यमंत्री महोदय? आपण जे पनवेलचं सांगितलेलं आहे त्याची तपासणी पुन्हा एकदा केली जाईल। नेहमी तिकडच्याच तक्रारी जास्त येतात। तो जो आपला सगळा भाग आहे त्या बेल्टच्या, पूर्वी जेव्हा कायदा केला त्या बेल्टमुळेच आपण हा कायदा केला होता, त्यामुळे पुन्हा तिथली तपासणी करण्यात येईल। आणि जसं राज्यमंत्री महोदयांनी सांगितलं की काही आपण आता कारवाई करतो, काही ठिकाणी लायसन्सेस त्यांचे आपण सस्पेंड करतो आपल्या कायद्याप्रमाणे, पण असं लक्षात येतं की सस्पेंड झालं, 15 दिवस बंद ठेवला, पैसे पुन्हा भरले की पुन्हा तशाच पद्धतीने ते सुरू करतात। त्यामुळे कालच आम्ही त्याचे आदेश दिलेले आहेत की एकदा सगळ्या निर्णयांची तपासणी करून त्यांना जी काही फेअर सुनावणी असते किंवा प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस असतो याचा एकदा नीट विचार करून 3 वेळा किंवा 5 वेळा असं काहीतरी एक आपल्याला ठरवावं लागेल की जर त्यांचं उल्लंघन झालं तर मात्र मग त्यांना परमनंटली ते बंद करण्याचा कायद्यामध्ये तरतूद करायची। तर त्या संदर्भात काल आमची बैठक झालेली आहे। त्या बैठकीनंतर लॉ अँड ज्युडिशियरीला तसं सांगितलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।